नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वामींचे अभयवचन आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असे असतानाही स्वामी आपल्या भक्तांना परीक्षेच्या दरीमध्ये का ढकलतात? असा प्रश्न अनेकांना पडतो. पण खरी भक्ती तीच असते जी संकटातही डगमगत नाही. स्वामी आपल्या भक्ताची श्रद्धा किती खोल आहे हे पाहण्यासाठी कधीकधी मौन बाळगतात किंवा त्यांची परीक्षा घेतात. पण या परीक्षेचा शेवट नेहमीच गोड असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामी कोणाची परीक्षा घेतात आणि परीक्षा का घेतली जाते. अहंकार असलेल्या भक्तांची परीक्षा घेतली जाते. ज्या व्यक्तीला आपल्या संपत्तीचा, पदाचा, ज्ञानाचा किंवा रूपाचा खूप गर्व असतो, अशा लोकांचा अहंकार मोडून टाकण्यासाठी स्वामी त्यांची परीक्षा घेतात. जोपर्यंत मीपणा जात नाही तोपर्यंत स्वामींशी नाते जोडले जात नाही, हे स्वामींना त्यांना पटवून द्यायचे असते. स्वामींना भक्ताचा मीपणा कधीच मान्य नसतो. जोपर्यंत माणसाचा अहंकार गळून पडत नाही तोपर्यंत त्याला गुरुकृपेचा खरा आनंद मिळत नाही. स्वामी अशा लोकांची परीक्षा घेतात कारण त्यांना हे पटवून द्यायचे असते की जगामध्ये सर्व काही ईश्वराच्या इच्छेने चालते. कधीकधी भक्ताला वाटू लागते की मी खूप सेवा करतो, मी खूप चांगला भक्त आहे. अशा वेळेला नकळत अहंकार निर्माण होतो. स्वामींना अहंकार अजिबात आवडत नाही. म्हणूनच कधीकधी ते भक्ताला अशी परिस्थिती दाखवतात की त्याला समजते की सर्व काही स्वामींच्या कृपेनेच आहे. ही परीक्षा भक्ताला खाली पाडण्यासाठी नसते, तर त्याला अधिक नम्र आणि संतुलित ठेवण्यासाठी असते. ढोंगी भक्ती करणाऱ्यांची स्वामी परीक्षा घेतात. जे लोक वरवर भक्तीचा आव आणतात पण मनामध्ये मात्र कपट किंवा स्वार्थ धरून असतात, अशांची स्वामी कडक परीक्षा घेतात. केवळ उपदेश करून किंवा ग्रंथ वाचून कोणी भक्त होत नाही, हे स्वामी अशा परीक्षांमधून दाखवून देतात. ढोंगी लोक जेव्हा समाजामध्ये भक्तीचा आव आणून इतरांना फसवतात, तेव्हा स्वामी त्यांची अशी काही कडक परीक्षा घेतात की त्यांचे खरे रूप जगासमोर येते. ही परीक्षा त्यांना शिक्षा देण्यासाठी कमी आणि त्यांच्यामधील कपट काढून टाकण्यासाठी जास्त असते. स्वामींच्या एका फटकाऱ्यात किंवा परीक्षेच्या प्रसंगात त्या ढोंगी माणसाला आपल्या चुकीची जाणीव होते. थोडक्यात सांगायचे तर स्वामी अशा ढोंगी व्यक्तींची परीक्षा घेतात कारण त्यांना त्या ढोंगी माणसातल्या माणसाला जागे करायचे असते आणि त्याला खऱ्या भक्तीच्या मार्गावर आणायचे असते. स्वामी अनन्य भाव असलेल्या खऱ्या भक्तांची परीक्षा घेतात. स्वामी केवळ वाईट लोकांचीच परीक्षा घेतात असे नाही, तर जे भक्त अत्यंत निष्ठावान आहेत त्यांना पुढच्या टप्प्यावर नेण्यासाठी आणि त्यांची श्रद्धा अधिक दृढ करण्यासाठी देखील ते त्यांची परीक्षा घेतात. काही लोक स्वामींचे नाव फक्त संकटात घेतात, पण काही भक्त असे असतात जे मनापासून स्वामींवर विश्वास ठेवतात. अशा भक्तांची कधीकधी परीक्षा घेतली जाते कारण स्वामी पाहतात की हा भक्त अडचणीत असला तरी माझ्यावर विश्वास ठेवतो का, की संकट आले की लगेच श्रद्धा सोडतो. जेव्हा भक्त संकटातही म्हणतो की स्वामी आहेत तेच मार्ग दाखवतील, तेव्हा स्वामी आणि त्या भक्ताचे नाते अधिक घट्ट होते. ज्या भक्तांच्या आयुष्यामध्ये मोठे परिवर्तन घडणार असते, अशा भक्तांची परीक्षा घेतली जाते. अनेक वेळेला स्वामी मोठा बदल घडण्यापूर्वी भक्ताला काही कठीण परिस्थितीमधून नेतात, कारण त्या परिस्थितीतून जाताना भक्त जीवनातील खरे सत्य समजतो. तो अहंकार सोडतो, संयम शिकतो आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवायला शिकतो. म्हणूनच अनेक भक्त सांगतात की सर्वात कठीण काळानंतरच स्वामींची कृपा त्यांना स्पष्ट दिसू लागली. मोठा बदल होण्यापूर्वी माणूस अंतर्मनाने मजबूत होणे आवश्यक असते. काही वेळा आयुष्यामध्ये अचानक अडचणी, अपयश किंवा कठीण प्रसंग येतात. त्यावेळेला माणूस खूप काही शिकतो. संयम, नम्रता आणि स्वामींवर विश्वास ठेवणे. स्वामी या परीक्षेमधून भक्ताला घडवत असतात जेणेकरून तो पुढे येणाऱ्या मोठ्या बदलासाठी तयार होईल. स्वामींची ही परीक्षा शेवट नसून ते एका नव्या आणि चांगल्या सुरुवातीची तयारी असते. ज्या भक्ताला स्वामींना योग्य मार्गावर आणायचे असते त्या भक्ताची परीक्षा घेतली जाते. कधीकधी व्यक्ती चुकीच्या मार्गावर जात असतो पण त्याला ते कळत नाही. अशा वेळेला स्वामी अशी परिस्थिती घडवतात की माणूस थांबून विचार करू लागतो. अडचणी, अडथळे किंवा अपयश यामुळे तो स्वतःकडे पाहतो आणि समजतो की कुठेतरी काहीतरी बदल करण्याची गरज आहे. तो विचार करू लागतो आणि स्वतःच्या चुका ओळखू लागतो. हळूहळू तो आपला मार्ग बदलतो आणि योग्य दिशेने चालू लागतो. स्वामी अशा प्रकारे थेट काही न सांगता परिस्थितीतूनच भक्ताला समज येतात. त्यामुळे ही परीक्षा शिक्षेसाठी नसते, तर भक्ताला योग्य मार्ग दाखवण्याचा स्वामींचा एक मार्ग असतो. ज्यांच्यावर स्वामींची विशेष कृपा असते त्यांची स्वामी परीक्षा घेतात. स्वामींना माहिती असते की हा भक्त पुढे मोठ्या आध्यात्मिक मार्गावर जाऊ शकतो, पण त्या मार्गावर जाण्यापूर्वी त्याला अंतर्मनाने मजबूत होणे आवश्यक असते.
जेव्हा एखादा भक्त मनापासून स्वामींवर विश्वास ठेवतो, नामस्मरण करतो आणि त्यांच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा स्वामी त्याला अधिक घडवण्यासाठी काही कठीण प्रसंग देतात. या प्रसंगांमधून भक्ताला संयम, नम्रता आणि श्रद्धा शिकायला मिळते. स्वामींच्या परीक्षेनंतर भक्त अधिक निष्ठावान आणि अंतर्मुख बनतो. त्यामुळे परीक्षा ही शिक्षा नसून स्वामींच्या कृपेचाच एक भाग असतो. संशयी लोकांचीही स्वामी अनेकदा परीक्षा घेतात. काही लोक स्वामींच्या शक्तीवर सहज विश्वास ठेवत नाहीत. ते मनामध्ये विचार करतात की खरोखरच स्वामींमध्ये काही दिव्य शक्ती आहे का, की हा फक्त लोकांचा समज आहे. अशा वेळेला स्वामी त्यांच्या मनातील संशय ओळखतात आणि परिस्थितीतून त्यांची परीक्षा घेतात. कधी एखादी अशी घटना घडते की त्या व्यक्तीला स्वामींच्या सामर्थ्याची जाणीव होते. हळूहळू त्याचा संशय कमी होतो आणि विश्वास निर्माण होऊ लागतो. अशा प्रकारे स्वामी संशयी माणसाला अनुभवातून श्रद्धेकडे आणतात. अनेकदा अशा लोकांना स्वतःच्या चुका कळत नसतात. त्यांच्या मनामध्ये संशय, अहंकार किंवा दिखावा असतो. सुरुवातीला संशयाने किंवा अहंकाराने ते स्वामींकडे येतात, पण नंतर त्यांच्यातच खरी श्रद्धा निर्माण होते. म्हणूनच स्वामी अशा लोकांनाही दूर करत नाहीत, तर त्यांना सुधारण्याची संधी देतात. आता आपण हे समजून घेऊया की स्वामी परीक्षा का घेतात. स्वामींच्या प्रत्येक कृतीमागे काहीतरी उदात्त हेतू असतो. सगळ्यात पहिले कारण म्हणजे भक्ताचे अंतःकरण शुद्ध करण्यासाठी परीक्षा घेतली जाते. भक्ती मार्गामध्ये अहंकार, राग, मत्सर, आळस असे शत्रू आडवे येतात. जोपर्यंत भक्ताचे मन या विकारांपासून मुक्त होत नाही, तोपर्यंत त्याला आत्मज्ञान मिळत नाही. परीक्षा घेऊन स्वामी भक्ताला त्यांच्यातील दोषांची जाणीव करून देतात आणि त्याला शुद्ध करतात. श्रद्धेची खोली तपासण्यासाठी परीक्षा घेतली जाते. संकट आले की माणूस स्वामींना दोष देऊ लागतो, पण खरा भक्त तोच असतो जो संकटातही म्हणतो की ही माझ्या स्वामींचीच इच्छा आहे. भक्ताची श्रद्धा डळमळीत आहे की स्थिर आहे हे पाहण्यासाठी स्वामी परीक्षेचा डोंगर उभा करतात. अहंकाराचा नाश करण्यासाठी परीक्षा घेतली जाते. मी करतो हा भाव माणसाच्या अधोगतीला कारणीभूत ठरतो. अशा वेळेला स्वामी एखादी अशी परिस्थिती घडवून आणतात जिथे त्या व्यक्तीला समजते की स्वामी कृपेशिवाय काही शक्य नाही. अशा वेळेला त्याचा अहंकार नष्ट होतो. अहंकार गेल्याशिवाय गुरुकृपा प्राप्त होत नाही. भक्ताला मजबूत करण्यासाठी परीक्षा घेतली जाते. स्वामींनी घेतलेली परीक्षा ही भक्ताला मानसिकदृष्ट्या खंबीर बनवते, जेणेकरून तो जीवनातील मोठ्या संघर्षाला आत्मविश्वासाने सामोरे जाऊ शकतो. कर्माचे फळ भोगून संपवण्यासाठी परीक्षा घेतली जाते. अनेक वेळेला भक्ताच्या प्रारब्धामध्ये काही दुःख असते, संकटे असतात. स्वामी हे दुःख परीक्षेच्या स्वरूपामध्ये समोर आणतात आणि भक्ताला त्याला सामोरे जायला लावतात. यामुळे भक्ताचे कर्मक्षालन होते आणि तो पापांमधून मुक्त होतो. तरीही काही प्रमुख कारणे असतात ज्यामुळे स्वामी भक्तांची परीक्षा घेतात. स्वामींची परीक्षा ही शिक्षा नसते, तर भक्ताला घडवण्याची प्रक्रिया असते. स्वामी त्या भक्तांची परीक्षा घेतात ज्यांच्यावर त्यांची कृपा असते, ज्यांच्या मनामध्ये खरी श्रद्धा असते, ज्यांच्या आयुष्यामध्ये मोठे परिवर्तन होणार असते, ज्यांना अजून अधिक मजबूत बनवायचे असते. म्हणूनच जेव्हा आयुष्यात अडचणी येतात तेव्हा लगेच निराश होऊ नका. कधीकधी ती अडचण म्हणजे स्वामींची परीक्षा असते आणि त्या परीक्षेनंतरच त्यांची कृपा अधिक स्पष्ट दिसू लागते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेतले की स्वामी कोणाची परीक्षा घेतात आणि परीक्षा का घेतली जाते. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.